Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात आजच्या मोठ्या बातमीनं. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे. आम्हाला लढण्यासाठी 2 वाघ पुन्हा मैदानात हवेत असं विधान भुजबळांनी केलं. तर मी काय कच्च्या आईचं दूध प्यालेलो नाही, मी पण वाघच आहे असं प्रत्युत्तर जरांगेने भुजबळांना दिलं. यावेळी जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा इशारा दिलाय. लोकसभेत जायचं नाही, आम्ही विधानसभेत जायचं नाही, आम्ही अधिकार क्षेत्रामध्ये तुमचे 10 तुमचे 20 असतील तर आमचा 1 सुद्धा नको. आणि हे जर चालू राहिलं तर देशामध्ये आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा आम्हाला ओबीसीला आरक्षण पाहिजे. ही मागणी तुम्हाला करावी लागेल, आम्हाला करावं लागेल, ते लढायला लागेल. म्हणून मी सांगितलं की लढाई संपलेली नाही, सुरुवात आहे. आपल्याला हा बनवा, आपल्या हक्काचा पेटवावाच लागेल. तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्याशिवाय राज्यात पान नाही हलू शकत. पान तुम्ही आम्हाला चूच करता, फडणवीस साहेब आणि त्यांना चूच करता आणि पुन्हा मराठ्यांचा घात करता. आणि काय नेरेटिव्ह का काय भरून काढायचा म्हणले तुम्ही, त्या नादात तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब. तर ह्या नावाखाली पाठबळ धरातून त्यांना देताल, आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल. ही तुमचा डाव जर असला तर म्हणतोय मी, यशस्वी मनोज जरांगे होऊन देणार नाही, मराठा सुद्धा होऊन देणार नाही. जंग लगी तलवार, जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी. कुछ लोग अपने औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें दिलानी होगी. वाघ रस्त्यावर उतरायला लागलाय तो, तू झोप घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात लाव झुंज लाव मारामाऱ्या. तो 100% दंगल घडणारे मराठ्यात आणि धनगरात, हे त्याचं कामच. शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत रस्त्यावर उतरणारे, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर जे तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तू दंगल घडून आणणारे. त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ आहे, जातीवाद तेढ निर्माण करायला. तो वाघ रस्त्यावर येऊन दे, नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे, मग सांगतो तुला. इथे तसे आमचे 2 वाघ बसलेले आहेत. पुण्याला मंगेश ससाने, कुठे कीर्तने म्हणून बसलेले होते, आणखी अनेक ठिकाणी. ठिकाणी जे आहे आम्ही त्यांची समजूत घातली. शेवटी आपल्याला लढायचं आहे. लढण्यासाठी आम्हाला आमचे वाघ परत मैदानात रस्त्यावर पाहिजे. जीव गेला तरी मी हटत नाही. यांनी सगळ्यांनी प्लॅन केला असेल मला आता मारून टाकायचा, हेही मी जाहीर सांगतोय प्रेसच्या माध्यमातून. याला दिसन तिथं गोळ्या घालायच्या, ही प्लॅन यांचा असणार आहे. कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी, गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न, नेरेटिव्ह भरून काढायचा, याच्या मग अनेक षडयंत्र असू शकतात. मी खंबीर नाही भेट मारायला, मराठी फक्त खंबीर राहा. कसं आरक्षण देत नाही बघू. आपण बेका कच्च्या आईचं मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाहीत. हे जर रस्त्यावर येऊन अशी भाषा करणार असले वाघ रस्त्यावर उतरणार आहेत, उतरून दे वाघ, वाघावाला. ठीक आहे ना, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची ही सुद्धा. अतिशय समाधानाची बाब आहे. गडचिरोली सर्वात प्रमुख माओवादी म्हणून ज्याला समजलं जायचं, या सगळ्यात प्रमुख दलमचा जो मुखिया होता त्या गिरधरनं आणि त्यांच्या पत्नीनं आज या ठिकाणी आत्मसमर्पण केलेलं आहे. गिरधर यांच्यावर 25 लाखाचं तर पत्नीवर 16 लाखाचं बक्षीस होतं आणि आज त्यांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीची कंबर
ही पूर्णपणे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोडलेली आहे. मी गडचिरोलीतल्या आमच्या पोलीस दलाचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सातत्याने आपलं शौर्य दाखवत या ठिकाणी एकीकडे माओवाद्यांना ही परिस्थितीची जाणीव करून दिली की एकतर आत्मसमर्पण करा किंवा तुम्हाला त्या ठिकाणी परिणामाला सामोरं जावं लागेल, आणि त्यातनं हे प्रमुख आत्मसमर्पण या ठिकाणी झालेलं आहे. आमच्या C60नी, आमच्या पोलीस दलाने, आमचे SP असतील किंवा आमचे सगळे अधिकारी असतील यांनी सातत्याने या ठिकाणी केवळ माओवादाचा सामना केला असं नाही, तर त्यासोबत एक सोशल आउटरीच देखील केलेला आहे. समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना पोहोचवण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्याचाही एक फायदा असा झाला की सामान्य माणसाच्या मनामध्ये पोलिसांच्या बद्दल आणि प्रशासनाच्या बद्दल एक मोठी संवेदना जागृत झाली आहे, एक चांगलं संबंध तयार झाला आहे, आणि त्यामुळे देखील आज माओवाद्यांना सामान्य गावकरी थारा देत नाहीत, ते पोलिसांना अधिक जवळचं मानतात. हा एक महत्त्वाचा फरक आहे. आज आपण समर्पण करणाऱ्या माओवाद्यांना संविधानाची प्रत दिलेली आहे आणि अपेक्षा व्यक्त केली आहे की माओवादी संविधान मानत नाही, ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे ते संविधानानुरूप पुढचं आपलं जे काही जीवन आहे ते या ठिकाणी व्यतीत करतील. तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद यासह पालकमंत्री म्हणून तुम्ही काम करत असताना बंदुकीसोबत पोलीस लढत आहेत आणि विकासाच्या माध्यमातून तुमची भूमिका नेमकी काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की पहिल्यांदा तर आम्ही एक जी भूमिका या ठिकाणी बदलली. आजपर्यंत आपण सांगायचो की गडचिरोली महाराष्ट्राचं शेवटचं टोक, आणि मग ते मागासलेलं, ते माओवाद्यांनी ग्रसलेलं, पनिशमेंट पोस्टिंग करता कुठे पाठवायचं तर गडचिरोलीला पाठवा, ही संकल्पना आम्ही बदलली. आणि आम्ही सांगितलं गडचिरोली शेवटचं टोक नाही, गडचिरोली ही महाराष्ट्राची सुरुवात, ते आमचं एंट्रन्स, ते आमचं गेट, महाराष्ट्राचं पहिला जिल्हा हा गडचिरोली आहे, अशी संकल्पना मांडून आपण या ठिकाणी मोठ्या तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची ही सुद्धा माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे, कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही. आणि बाकीचं हे तर काय, हे कोण, हे कावळ्याच्या शापाने काय गायी मरतात का? कशाला तुम्ही त्रास करतायत? भुजबळ साहेबाला सांगतो जास्त खुश नका होऊ, जास्त खुश नका होऊ. आणखीन पुढं टाइम आहे. मराठी एक आहे आणि मराठा आरक्षणाला किमान आजपासून तरी बदल करायचं काम करा. ते स्पष्टच म्हणाले की कावळ्याच्या शापाने काय काय बोलायचं बोलू द्या म्हणलं. म्हणूनच सावध करतो, लय खुश होऊ नका. 10-5 जण पडलेले जवळ आले म्हणून आणखीन दिशा नेवा. मराठा आरक्षणाला विरोध करायचा बंद करा, मग मराठी तुमच्या मदतीला येतील. पण खुश होऊ नका. कोणाच्या शापाने काय होतं, थोडे दिवस जवळ, लय खुश होऊ नका. पडलेले जवळ आले, लय जवळ आहे. नसता मराठ्यांचा विरोध बंद करा. त्यांना पण विचारा काय पाहिजे तुम्हाला, सांगा. कुणाचं बरोबर आहे, कुणाचं चूक आहे ते सांगा, आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घ्या. मी तुम्हाला एक सांगतो, आमच्या एका सहकार्याने गिरीश महाजनने जो काल जायला आले, सगळे सोयरे कोर्टात टिकणारच नाहीये. जाताचं मोडदा पाडायला निघाले ते लोक, सरकारवर दबाव आणायला लागलेत मंत्रिपदावर असून. बघा ना मोजून यादी. गिरीश महाजन मराठीचं मतदान नाही घेत का? अतुल सावे नाही का मतदान घेत? धक्का लागून नाही देणार म्हणतात. काय भाषा तुमची? आणि आम्हाला जातीवादी म्हणता, आम्हाला जातीवादी म्हणता. फडणवीस साहेब, हे षडयंत्र हाणून पाडा. 13 तारखेच्या आत आमचं असणारं सगळं आरक्षण द्या. नसता माझा नाविला आजी. पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती, शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे. 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवू. आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही. एक बी नोंद रद्द नाही होऊ देणार, एक सुद्धा. सगळ्या ओरिजिनल. आणि त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इथून पुढचा लढा असणार आहे. मग
मंडळ कमिशन रद्द करा म्हणून. आम्हाला चूच करतान फडणवीस साहेबांनी, त्यांना चूच करतान आणि पुन्हा मराठ्यांचा घात करतान. आणि काय नेरेटिव्ह का काय भरून काढायचा म्हणले तुम्ही त्या नादात तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब. नेरेटिव्ह पसरीला तो मी भरून काढणारे. तर ह्या नावाखाली पाठबळ आधारातून त्यांना देताल मराठी एकीकडून सगळ्या पक्षातले, तुमच्या पक्षात असलेले सुद्धा, ते सुद्धा आता सहन नाही करू शकत तुमच्या पक्षातले मराठ्यांचे नेते. आणि जर तुमच्या पक्षातल्या फडणवीस साहेब मराठ्यांच्या नेत्याने एवढा मोठा डोळ्यासमोर होणारा अन्याय जर बघून सहन करून तुमच्याकडूनच राहिले तर त्यांच्या मागचा एकही मराठा त्यांच्या सोबत राहणार नाही. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. तर सरसकट ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही सरकारनं सांगितलेलं आहे असं प्रवीण दरेकर म्हणाले. सगळे सोयरे संदर्भात सकारात्मक सरकार आहे असं दरेकर म्हणाले. शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण देणार असं सांगितलं आणि शब्द पूर्ण केला असं दरेकर यांनी म्हटलं आहे. सरसकट आरक्षण ओबीसीतना देता येत नाही हे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि सगळे सोयऱ्यांसंदर्भात सुद्धा त्या ठिकाणी सरकार सकारात्मक आहे. मराठ्यांना 10% आरक्षण एकनाथरावजी शिंदे साहेबांनी छत्रपतींच्या पदस्पर्शाला त्या ठिकाणी नतमस्तक होऊन सांगितलं होतं. तो शब्द त्यांनी त्या ठिकाणी पाळलाय. आताही सगळे सोयऱ्यांसाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं चर्चेतनं संवादातनं या ठिकाणी हे विषय सुटतील. 2017 साली माननीय देवेंद्रजींनी रक्त संबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा कायदा केला. का कायदा केला तर जात पडताळणीचं प्रमाणपत्र मिळायला खूप हेलपाटे मारायला लागतात, खूप त्या ठिकाणी अडवणूक होते. असं झालं की बरं वडिलांना जात पडताळणी मिळाली, मुलाला कशाला पाहिजे, पुतण्याला कशाला पाहिजे, कायदा झाला. तो कायदा आणि अधिसूचना याच्यात काहीही फरक नाही, काडीचाही फरक नाही. अधिसूचनेमधला एकन एक शब्द हा ऑलरेडी राज्यात आहे हो, की तुमची कुणबी नोंद सापडली तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळतं. तुम्हाला व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळालं तर तुमच्या सगळे सोयऱ्यांना, चला तुमच्या शब्दात तुमच्या सगळे सोयऱ्यांना म्हणजे रक्तसंबंधामध्ये सगळ्यांना व्हेरिफिकेशन करावं लागत नाही, आहे ना. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. तर ओबीसी आणि मराठा भांडण लागू नये ही माझी भूमिका राहिली असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. दरम्यान पंकजा मुंडे अंधारातून लोकांना पाठिंबा देत होत्या, त्यांचा बुरखा फाटला असा पलटवार जरांगे पाटलांनी केलाय. जे चित्र आहे आता ते प्रचंड दुर्दैवी आहे. गेले अनेक महिने वर्ष तुम्ही सगळे माझे स्टेटमेंट सुद्धा काढून बघा. मी तेव्हा वेळोवेळी म्हणले, माझी शिवशक्ती परिक्रमाही चालू होती तेव्हाही मी म्हणले की हे ओबीसी आणि मराठा, पहिले हे बहुजन होते दोघं मिळून, आता ओबीसी आणि मराठा भांडणं लावण्याचं कारस्थान हे म्हणजे होऊ नाही दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी मी एक होते. आणि म्हणून कुठल्याही मंचावर कधीही जाऊन दुसऱ्यांना आपण काहीतरी बोलावं अशा प्रकारचं पाऊल मी कधी उचललेलं नाही. किती भयानक नियत आणि नीतिमत्ता यांची. आणि संविधानाच्या गप्पा हाणतेत. अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे, संविधानाचं आंदोलन पाहिजे. काय संविधानाचं आंदोलन आहे का हे? अंधारातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलनात आता ओपन यायचं. बुरखा फाटला, बुरखा. मराठ्यांचं मतदान घेत होते गोड बोलून, गोड लागत होतं तवर. बुरखा फाटला, आता खरे चेहरे बाहेर आले यांचे. किती जातीवादी इथे, आणि मला जातीवादी म्हणता. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार.
सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. 10 दिवसापासून सुरू असलेलं हाकेंचं उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे. दरम्यान सगळे सोयऱ्यांचं आरक्षण देणार नाही असं आश्वासन शिष्टमंडळानं दिलं असल्याचं हाके यांनी म्हटलंय. सगळे सोयरे दाखल्यांबाबत अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात सर्वपक्षीय बैठकीनंतर सगळे सोयऱ्यांवर निर्णय. बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करण्याचं सरकारचं आश्वासन. मागास प्रवर्ग समाजावर कोणताही अन्याय करणार नाही, धक्का लागणार नाही. मागास प्रवर्ग समाजाच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर आणि सकारात्मक. जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आहे तो अध्यादेश अजून यायचा आहे, पण येण्याच्या अगोदर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि ती बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र यावं असं विधान अमोल मिटकरींनी केलं. दरम्यान अजितदादांनी भाजपची साथ सोडल्यानंतर युतीसंदर्भात विचार करू असं वंचितच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी म्हटलं. तर मिटकरींची भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. मी असं कुठंही वक्तव्य केलं नाही. मी कार्यकर्ता म्हणून माझी भावना मांडली की आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते सुद्धा मोठे नेते आहेत. आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल. ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे. ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही. अजित पवारांचा पक्ष सध्या बीजेपी बरोबर युतीमध्ये आहे. या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही. जोपर्यंत अजित पवार गटाने बीजेपीशी संबंध तोडलेला नाही, कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बीजेपीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आता काही विचार करता येणार नाही. अमोल मिटकरी यांचं वक्तव्य हे पक्षाची अधिकृत भूमिका आहे असंही मला त्या ठिकाणी वाटत नाही. परवाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी माहिती घेऊन या ठिकाणी बोलावं अशा प्रकारची सक्त ताकीद अमोल मिटकरी यांना दिली आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील खासदार कक्षासाठी यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. बळवंत वानखेडेंना खासदार कक्ष मिळत नसल्यामुळे यशोमती ठाकूर संतापल्या. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये चांगलाच राडा केला. सुद्धा राज्यसभेचे खासदार होते. ऑफिस तुम्हाला द्यायचं ना, तुमचं त्यांना नवीन त्यांच्या दिवसाला कशाला करून राहिले असं नाही दादा. हे बरोबर नाही, बिलकुल विषय नाही. माझ्यापुढे विषय कधी आला कशाला कामा करून राहिले तुम्ही काय कामा करून राहिले? ही काय पद्धत आहे खासदारासोबत बोलायची? त्यांनी म्हटलं अरे वा रे वा, असं नाहीये, असं नाहीये. मी ऐकलं त्यांचं. त्यांनी त्यांना सांगितलं आमच्याकडे जागा भरपूर आहे, तुम्ही घ्या. त्यांना नाही द्या. नियम आणि तो ऑफिस निवडून येणाऱ्या खासदाराला माझ्या पुढे किती मिनिटांमध्ये आला? 3 मिनिटात मला विचारतं का? 3 मिनिटांमध्ये बोले आले तासभर. आमच्यावर गुन्हे दाखल करा खासदारांवर आणि आमदारांवर. आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे, तुम्ही गुन्हे दाखल जरा रे चला पडाल. काय एवढं असं थोडी नसतं भाऊ. तुम्ही एवढं बोलून राहिले तुम्ही आमच्यावर. अरे वा रे वा साहेब. कलेक्टर ऑफिसमध्ये खासदाराचं कार्यालय असू शकत नाही. आयदर निर्णय असा करावा लागेल की कोणालाच मिळणार नाही, किंवा निर्णय करावा लागेल की भांडणं नको. ह्या कार्यालयाचे 2 भाग करायचे नाहीत ना तुम्हाला. चला आता बोंड्याना मी आता एकदा कलेक्टर ऑफिसमध्ये जागा द्यायचं ठरलं ना, दुसरी जागा देतो. तो मार्ग आहे. प्रत्येक वेळेला आरडाओरडा करणं पण असं नाही बरोबर. यशोमतीताईंना माझी एवढीच विनंती आहे की आपण खूप खासदार निवडून आल्यानंतर जो अहंकार तुमच्यामध्ये आलेला आहे की मी करो सो कायदा आणि सगळ्या गोष्टी त्यांनी पायाखाली घेतले, उधळलेले आहे.
आणि वारंवार ते आपल्या जिल्ह्याच्या खासदाराचा अपमान करतात, नवनीत राणेंचा अपमान करतात, नवनीतांचा विरोध करतात. आदरणीय खासदार साहेब अर्धा तास तिथं बसले, त्यांनी चाबी दिली नाही. आता ते म्हणतात की हे ऑफिस 2 याच्यात तोडणार. असं कसं? एवढी दादागिरी कशासाठी? का म्हणून? म्हणजे आम्ही काँग्रेसचे, आम्ही महाविकास आघाडीचे आहोत म्हणून ही दादागिरी का? हे सगळं बंद झालं पाहिजे. ही दादागिरी कोणी खपवून घेणार नाही. आमच्या खासदाराचाही इथे सन्मान झाला पाहिजे. आमचं आंदोलन आहे आणि आम्ही ते पूर्ण केलेलं आहे. हे आता आमच्या ताब्यात, हे ऑफिस आदरणीय खासदारांच्या ताब्यात राहणार आहे. थोडंसं यश मिळाल्यानंतर काँग्रेसच्या लोकांचा इतकं बदल झालेला आहे त्यांच्या वागण्यामध्ये की त्यांना आभाळाला हात टेकल्यासारखं वाटते. आणि त्याच्यामुळं अतिशय मोठी अरेरावी की हम करे सो कायदा या रूपामध्ये यशोमतीताई गेलेल्या आहे. लोकांवर दबाव आणायचा, अधिकाऱ्यांना शिव्या द्यायच्या आणि मीच इथली राणी आहे, मीच इथली करती धरती आहे म्हणून सर्व निर्णय लादायचे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड,